आजी काय नाव आहे तुमचं? कुठून आले तुम्ही? जालना. किती दिवसांपासून येते? काय त्रास आहे तुम्हाला? हा का? हो का? बोलायला त्रास होतो का? अच्छा. पायाला पण आहे का? पायाचं काढलं नाही, काढू नका, असंच सांगा. सोबत कोण आहे तुमच्या? हो का? किती दिवसांपासून आहे तुम्ही इथे? हो का? काय पाहिजे तुम्हाला? कशाची गरज आहे सध्या? अरे, बाबा काय नाव आहे तुमचं? चंपती कांबळे. चंपती कांबळे. किती दिवसांपासून इथे? आम्हाला झालं 4 महिने. 4 महिने झाले. काय त्रास आहे त्यांना? ते काय नळी बसली, ते घसा बसला होता म्हणून ती नळी टाक. किती दिवस थांबायला सांगितलेले? आता किती दिवस सांगतात ना, काही पता नाही. काय पाहिजे तुम्हाला? कशाची गरज आहे सध्या? आम्हाला सध्या म्हणलं आता या गोळ्या बिळ्या देवावर, बुखारीसाठी, कमी करण्यासाठी गोळ्या देवावर. काय करायचंय? हे काढून घ्यायची नळी, काढून घ्यायची. त्रास होतोय? हा, काढूनच घ्या म्हणायचं. काय नाव आहे बाबा तुमचं? दिनकर शिंदे. काय त्रास होतो यांना? त्रास का? हां. त्या दम लागल्यासारखं होतो, हातपाय चावते, पकला येतो. हो का? म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितले? त्रास हो का? तुम्ही कोण आहेत त्यांच्या? पत्नी द्यायची. हो का? कसली मदत पाहिजे तुम्हाला? म्हणजे दवाखान्यामध्ये काय घ्यायचे चालू ते हॉस्पिटलमध्ये किती खर्च येतो तुम्हाला? खर्च तरी बी ते आता त्या दिवशी आम्हाला त्यांनी 300-400 रुपयाच्या गोळ्या दिल्या दोन बाहेर, ते आणल्या. पुन्हा आता इथं येऊ खर्च, चहा आणा, दूध आणा, परत ते फळं काही जे लागलं ते ज्यूस आणा, आईस्क्रीम आणा, असं द्यायला जात नाही. दररोजचा खर्च आहे तुमचा? हां. मग इथे जेवायला वगैरे मिळतं का? जेवायला त्याला नाही, पेशंटला कुठं जेवायला देते. हेच दूध, ज्यूस, आईस्क्रीम हे सगळं पाजणं पडतं द्यायला. तुमचं काय नाव आहे बाबा? रमेश बानमारे. हं? रमेश बानमारे. किती दिवसांपासून आहे तिथे? 1.5 महिना. 1.5 महिना झाला आहे का? मग काय सांगितले डॉक्टरांनी? ऑपरेशन झालं का ऑपरेशन? बोलत थोडंसं. ठीक आहे. मग सोबत कोण आहे? तुम्हीच आहेत का? कोण आहेत तुम्ही त्यांच्या? पत्नी आहे का? अच्छा. किती खर्च, म्हणजे तुम्हाला किती रोजचं काय कसं होतं तुमचं? 100-150 रुपये त्याच्या जेवणाचाच खर्च लागते. नारळ पाणी, ज्यूस, लस्सी, असं बाहेरचे पदार्थ.
जसं खात्यान तसं. इथे मदत मिळते का तुम्हाला? इथं मदत काय ऑपरेशन तेवढं फ्री झालेलं आहे. मेडिकलचं पूर्ण बाहेरूनच सांगतात. काय त्रास झाला म्हणलं की आपल्या हातातच पेपर देतात घेऊन. मेडिकल तोंडाला त्रास आहे का त्यांच्या? बोलायला त्रास होतो ना? हां बोलायचं. कसली मदत लागते तुम्हाला? मेडिकल फ्री झाल्यावर जमतंय. बाहेरचं मेडिकल सांगायचं ऑपरेशन तर फ्री व्हायलाच ना मदत, पण मेडिकल बाहेर पाठवायला तर मेडिकल. ठीक आहे. आणखीन तुम्ही पेशंट आजी तुमचं काय नाव आहे? कुठले आहे तुम्ही? किती दिवस झाले आहे तिथे? 4 महिने. काय त्रास होतो तुम्हाला? उन्हाळ्या लागत होत्या, अंगण जात होतं. मग डॉक्टरांनी काय सांगितलं? काय सांगितलं ते केमो दिले काही. आता रेडिशन चालू केले तर रेडिशन चालू केलं तर लगेच खाऊनच येईल. सोबत आहे का कोणी तुमच्या? त्या उलट्या सोबत? सोबत आता आज घरला गेले. आता आहेत ना पण सोबत? जेवणच देत नाही बाई. इथे राहायची सोय वगैरे तुमची? हे काय इलाज राहतो ना तिला राहतो. खायला पाणी कुठं घेऊन देणार. हो का? तुम्ही ते घरामुळे काय खाऊ देणार नाही. काय खाऊ देणार उलटी वाली. मग घरी जात नाही का तुम्ही? घरी नाही जात? केमो संध्याकाळी यातून 6 वाजता केमो येते. हे ना टेन्शन आहे ना, रोजचं आहे ना. घरी इथंच आहेत, घरी जात नाहीत. टेन्शनच्या जाता येत नाही ना. काही येत नाही, गोळ्या नाही, पेशंट काय नाव आहे दीदी तुमचं? माझं काय इंदूताई पुरे. कसला त्रास आहे तुम्हाला? माझं ऑपरेशन झालेलं आहे एकदम संडासच्या नळीचं. हो का? किती दिवस झाले माझं झाले तरी 6-7 वर्ष. ऑपरेशन होऊन? मग आता कसला त्रास होतो परत? आता परत लगेच ऑपरेशन झालं. हो का? प्लस क्लिनिकलचं. मग किती दिवस राहायला सांगितले डॉक्टरांनी आणखी? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. सिटी स्कॅन केलं, करायचं राहिले सिटी स्कॅन. मग रोजचा खर्च वगैरे कसा होतो तुमचा? खर्च काय करणार, कोणी नाही आमच्या मागं पुढे आम्हीच करणार आहे. दोघं नवरा बायको, 2 लेकरं शिकायला हात. मग हे तुमचे आई वडील आहेत का? आई हो का? कसली मदत हवी तुम्हाला? म्हणजे आर्थिक मदत पाहिजे सरकारकडून आम्हाला. आम्ही कामधंदा करू शकत नाही, काही नाही. एकल्या गड्या माणसावर काही होऊ शकत नाही ना. 2 लेकरं 2 लेकराची शिक्षण चालू आहेत. एक MCA करायला मुलगा, मुलगी फॉरेनची करायची. तुमची वय काय आहे तुमचं? हो का? कुठले आहेत तुम्ही? आम्ही हिंगोलीची. प्रॉपर हिंगोली आहे? झाली तुमच्याकडून मदत करा. हो करा मदत.